आपण सर्व एकतेने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुंदे जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या वतीने मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदलजी यांच्या आदेशानुसार आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोज गुरुवारला बाबांचे सेवक दोन परिवारामध्ये नवे मासिक हवन कार्य पार पडले। त्या हवन कार्यानिमित्त या ठिकाणी भगवत कार्याचे 14 सत्र सुरू आहे। या 14 सत्रामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदलजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच सर्वांच्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ त्याचे उपाध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराजी तुमछरे साहेबांना माझा नमस्कार। शाखेचे सर्व संचालक आणि सर्व संच भंडारा शाखेचे संचालक आणि आदरणीय सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार। बाबाने या मार्गाची प्राप्ती करून या मार्गाचा प्रसार आणि प्रसार हो म्हणून बाबाने भगवत कार्याच्या चर्चा बैठक सुरू केला। चर्चा बैठक म्हणजे शाळा। या मार्गात प्रवेश करणारा परिवार हा अंधारात राहू नये आणि याला मार्गाची जाणीव व्हावं आणि बैठकीत आल्यामुळे अनुभवातून त्याला आपलं सोडवणूक होते यासाठी बाबांनी ह्या चर्चा बैठक लावून दिल्या। परंतु आम्ही या मार्गामध्ये प्रवेश केलो, दुःख होते म्हणून या मार्गात आलो। प्रत्येक परिवार आपला परिवाराचे दुःख दूर करण्यासाठी सुख समाधानानं जगण्यासाठी आलेला आहे। परंतु परिवार सुखी केव्हा राहील, दुःख दूर होतील, परिवार शेवटपर्यंत सुखी राहण्यासाठी आपल्याला या बैठकीमध्ये जावं लागलं। गावी असलेल्या आठवडी बैठक, 15वारी बैठक, मासिक बैठक, झेंडा हवनाच्या बैठकी, हवनाच्या नगर हवनाच्या बैठकी, सेवक संमेलन या ठिकाणी आपल्याला जायला लागेल। याच्यामध्ये आपली सोडवणूक होते, आपल्याला मार्ग मिळतात। मी बी या मार्गामध्ये 24/11/1996 प्रवेश केला। माझ्याही परिवारामध्ये दुःख होते, भूतबाधेचा त्रास होता, घरी सगळ्यांच्या तब्येती बिघडत होत्या। मला बी दारूचे व्यसन होतं, सट्टे आपला गांजाचं व्यसन होतं। परिवारामध्ये फार दुःख होते, वैद्याचा इतका त्रास होता का भयंकर त्यानं आम्हाला सतावून टाकलं, बर्बाद करून टाकलं। 2 वर्ष 94 पासून मार्गात यासाठी आम्ही प्रयत्न केला, कारण 2 वर्ष आमचे वाया गेलं, पूर्ण बर्बाद झाल्यानंतर आम्ही या मार्गात आलो आम्ही। पण हा मार्ग प्रवेश केल्यानंतर या मार्गाची रूपरेषा आम्ही समजून घेतली। समजून घेतल्यानंतर हा मार्ग, या मार्गामध्ये स्वतः भगवंताची प्राप्ती करून आपला परिवार सुखी करायचा आहे प्रत्येक जीवाला। आणि बाबांनी आपल्याला विनंती आणि प्रार्थना दिली। सकाळची विनंती म्हणजे आपलं वचन आहे। आपण वचन देतो पहाटेला, आणि ज्या वेळेस आपण कामाला लागतो त्यावेळेस आपण त्या वचनाचे भान ठेवलं पाहिजे। कारण बाबाचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो। आपण काय खोटं वचन देत नाही, सत्य वचन देतो। मग आपण परिवार कामाधंद्याला लागतो तर त्या गोष्टीकडे, त्या वचनाकडे आपलं भान राहिलं पाहिजे। दिवसभर काढते वेळी आपण हुशारीनं आपण त्या वचनाचे भान ठेवलं पाहिजे। आणि चूक झाली, ज्याने अज्ञानाने चूक झाली ते चूक आपल्या लक्षात ठेवून बाबांनी आपल्याला मानवाची सोडवणूक करण्यासाठी सायंकाळची प्रार्थना दिली आहे। त्या प्रार्थनामध्ये भगवंताला सांगायचं, बाबा मी सकाळी वचन दिलं
परंतु माझ्याकडून अशा प्रकारची चूक झाली आहे, बाबा मला माफ करा, मी अशी चूक होऊ देण्याचा प्रयत्न होणार नाही असे मी प्रयत्न करीन. बाबाला सांगायचं सोडत नाही, ज्या दिवशी चूक त्याच दिवशी आपण सोडवणूक करायची. जो सेवक या बैठकीला येत नाही त्याला काहीसा मार्ग समजत नाही. असे बरेचसे जे येत नाही ते अज्ञानी आहेत आणि दुःखी कष्टी आहेत, त्यांना काही समजत नाही. आणि बाबांनी अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे बाबांनी एका ठिकाणी बसवलं. एका ठिकाणी बसवलं, जातपात नष्ट केली बाबांना. एकच धर्म दाखवलं आणि एकच जात, दोन जात दोनच दाखवलं आपल्याला जाती, नर आणि नारी बाबांना. तरी पण या मार्गाला गालबोट लावण्यासाठी काही लोकांनी तेथून फुटाफूट केली आणि फुटाफूट करून दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करून ते दिशाभूल होऊन ते दुःखी कष्टी होतात. असाच एक परिवार माझ्या गावाजवळ आहे. त्या परिवारात त्याग झालं, न होऊन झालं आणि न झाल्यानंतर त्या परिवारामध्ये त्या प्रमुख जो व्यक्ती होता त्याला किडनी स्टोनचा त्याला बिमारी निर्माण झाली, किडनी स्टोन, त्याची शोक आला. तो सेवक 6 वर्षापासून मार्गात आला, पण बैठक म्हणजे काय हे त्याला माहित नाही. कारण मार्गदर्शकांनी त्या परिसरामध्ये बरेचशा नव्या होण्याचे कार्यक्रम झाले, पण बैठक घेतली नाही. त्यामुळे त्या सेवकांना माहित नाही का बैठक म्हणजे काय. आणि त्या गावामध्ये मोवाडी आणि मंडळाचे सेवक आहेत. मंडळाचे मोवाडीचे सेवक एका ठिकाणी आपल्या बैठकीला जातात. त्या गावाला ज्या वेळेस त्या परिवारावर दुःख आले, पहिला ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर 6 महिन्यात पुन्हा किडनी स्टोन झालं, 6 महिन्यात पुन्हा त्याचं ऑपरेशन झालं, पुन्हा 6-7 महिन्यात पुन्हा त्याला किडनी स्टोन, पुन्हा 3रा ऑपरेशन झालं. असे त्याला वारंवार ऑपरेशन करायची पाळी, पुन्हा 4दा झालं. त्यावेळेस त्यांना आता जीवन जगाचे नाही, किती ऑपरेशन करू, थकून गेला त्याची शिवाय. आणि त्यांना हत्या करण्याचा, आपला जीव देण्याचा विचार केला. परंतु त्याच पिरियड मध्ये इटगाव परिसरामध्ये, इटगावला मासिक 90 होण्याची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तो आला. आणि त्या बैठकीमध्ये येऊन त्यांना तो ज्ञान रस घेतलं आणि त्याला कळलं मरायचे नाही, आपल्याला जिवंत राहायचं आहे. तेव्हा त्याला वाटलं की मरायचं नाही, आपल्याला जिवंत राहायचं आहे. माझे हा प्रॉब्लेम का म्हणून येत आहे आणि मला का म्हणून त्रास आहे, तर उद्या मला पेनमास्टर साहेबांकडे जायचं आहे. पण सकाळी माझ्यापर्यंत आला, त्याला समजावून दिलं. नाही साहेब म्हणजे कार्य तुमच्याकडून पाहिजे आता, कारण मी त्या मार्गदर्शक मी चिठ्ठी आणतो वाटल्यास, नाही तर मला जीवन बर्बाद करायला मला जगण्याची इच्छा नाही आहे. ठीक आहे, तुझ्या आपल्या मार्गाकडे चिठ्ठी घेऊन ये. त्यांच्या मार्गदर्शकांना हसतमुखाने चिठ्ठी दिली, कारण एक जीव, एक परिवार बर्बाद होण्यापेक्षा तो सुखी होत होता, जातीचा होत चालला त्याला. त्यानंतर त्याचा परिवार बोलावलं. परिवार बोलल्यानंतर या मार्गामध्ये आपल्या परिवारामध्ये सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण पाहिजे. त्या तत्व 3 शब्द 5 नियमाचे आपल्याला पालन करायचे आहे. पण हे त्या परिवारात नव्हतं. नवरा बायकोचा भांडण झाला का बायको नवरा 1-1 महिना बोलत नव्हतं, पोरं बारा एकमेकाशी बोलत नव्हतं. तिथलं परमेश्वरी कृपा नव्हती. मी त्यांना सांगितलं, बाबाच्या आदेशाने कार्य करायला लागेल तुम्हाला, तर मी तुम्हाला कार्य देतो आणि पूर्ण परिवारानं तुम्हाला कार्य घ्यायला यावं लागेल. कारण मला तुम्हाला विचारावं लागेल, समजून घ्यावं लागेल का तुमच्या परिवारामध्ये एकता आहे का, एक विचार जमलं का, मला पाहावं लागेल. तर मला कार्य चालवावं लागेल, कार्य बंद करेन तुमचे. त्याच्यानंतर त्याचा परिवार बोलावलो. त्यावेळेस तो 4था ऑपरेशनचा किडनी स्टोनचा त्याचा तो चढला, त्याचा ऑपरेशन. आणि तेव्हापासून त्याला कोणत्याच प्रकारचा किडनी स्टोन आणि कोणत्याच प्रकारचा त्याला दादा निर्माण झाली नाही. त्याचा परिवार सुखी समाधानी झाली. त्याच्यानंतर 2-3 परिवार जुळले त्याच गावचे. जुळल्यानंतर त्यांना सांगितलं, तुमच्या गावामध्ये टिमकी आणि मोवाडीचे एकत्र बैठकमध्ये जातात. तुम्ही 2-4 परिवार माझ्याकडे जुळले, तुम्ही आपल्या घरीच राहा, परंतु तुम्ही त्या बैठकीला जायचं नाही, एकत्र जायचं नाही.
कारण बाबांनी आपल्याला एक धर्म शिकवलं, एक रास्ता शिकवलं. बाबांनी आपल्याला आपला एक गुरु आहे. आपल्याला जायची गरज नाही. भला तुम्हाला इच्छा आहे तर भेंडाळ्याला या तुम्ही बैठकला. मासिक बैठक राहतो, आपली हप्त्याची बैठक राहतो शनिवारी, त्या बैठकीला या. असा तो परिवार सुखी झाला. आणि आता सुखी झाल्यानंतर त्याला एकचारीचा त्याग द्यायचा. तुम्ही एकचारीचा त्याग करा, कारण त्याग तुमचा सफल झालेला नाही. कारण त्यागामध्ये असेच भांडण झाले असतील, असेच विचार तुमचे असतील, म्हणून तुमच्या परमेश्वरी कृपा दूर गेली तुमच्यापासून. आणि त्याला आता 11 दिवसाचे साधे कार्य दिले. 11 दिवसाचे साधे कार्य करून आता त्याला एकट्याचा त्याग देऊन राहिलो पुन्हा अजून. म्हणजे आपण जर सुखी संबंधाने जे राहायचं असेल परिवारामध्ये, तर आपल्या परिवारामध्ये विचाराची क्रांती करणं जरुरी आहे. बाबाच्या विचारानुसार आपल्याला राहणं आहे. इथं आपल्याला कोणाला वाईट म्हणता येत नाही, कोणाला तिरस्कार करता येत नाही. सगळ्यांची आदरपूर्वक आपल्याला व्यवहार करायचा, आदरपूर्वक आपल्याला राहायचे आहे. हे बाबांशिवाय. आणि परमेश्वरी शक्ती हे कुठं आहे बाबाने आपल्याला दाखवलं. तू जे आहे तुझ्या पाशी आणि तू का माझे बोलून अशी. परमेश्वरी शक्ती आपल्या पंचतत्वाच्या देहामध्ये आहे. आणि या शक्तीला शोधासाठी बाबांनी आपल्याला सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे आपल्याला शिडी दिलाय, नियम दिले. आपल्याला भक्ती करून सन्या आपले मोहमाया अहंकारासारखे हे राक्षस मारायचे आहेत. कारण हे राक्षस आपल्याला त्या शक्तीचा परिचय होऊ देत नाही, प्रसिद्धी होऊ देत नाही, दर्शन होऊ देत नाही. म्हणून आपल्याला भक्ती करून आपल्याला ते मोहमाया अहंकारासारखे हे राक्षस मारायचे. आपल्याला निर्मळ बनायचे आहे. आपल्याला निर्मळ बनायचे आहे. आपल्याला हे करून सन्या. कारण बाबांनी आपल्याला सांगितलं, आपल्याला बाबांनी वॉर्निंग दिले आहे. 1/9/1980 ला 33व्या प्रकरणात बाबांना आम्हाला जागवलं आहे. इस देश के नागरिक सत्य के लिए जाग जाए, युग परिवर्तन होने वाला है. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलयुग. इस कलयुग के बाद फिर से घूमकर सतयुग आ रहा है. और युग परिवर्तन से होने वाले प्रलय से बचने के लिए हर सेवक ने सत्य, मर्यादा, प्रेम का आचरण करके खुद को सुरक्षित रखना है. बाबाने आम्हाला चेतावणी दिली आहे. आणि आज आपण पाहून राहिलो आपल्या देशामध्ये काय हाल आहे, कसा भ्रष्टाचार आहे. म्हणून बाबा काय म्हणते, इस देश में हो रहा भ्रष्टाचार दूर करना किसी भी मानव के हाथ के बस नहीं. इसे भगवत कृपा दूर कर सकती है. इसलिए इस युग परिवर्तन से बचने के लिए हर मानव ने सत्य, मर्यादा, प्रेम से चलकर भगवान को शांति प्रदान करना चाहिए और खुद को सुरक्षित रखना है. और सत्य परमेश्वर है और परमेश्वर ही सत्य. इसलिए को इस पृथ्वी पर ये मानव एकमेव प्राणी समझ सकता है. इसलिए मानवता के नाम बाबा का यही संदेश है, हे मानव तू जाग जा, तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. सत्य, मर्यादा, प्रेम जीवन की सफलता है. और सत्य, मर्यादा, प्रेम से चलने वाला मानव भगवान को पाएगा. एवढं बाबांनी आपल्याला शिकवलं. पण आम्ही काय शिकलो आणि काय नाही शिकलो, सुधरा तुम्ही, विचार करा तुम्ही. कारण आपल्याला 19 मध्ये 20 मध्ये कोरोनानं शिकवलं असे महातुफान येणार आहे. कधी आपल्याला त्या तुफानातून जर वाचायचं असेल, बचायचं असेल, आपलं रक्षण करायचं असेल तर भक्ती एवढा धन नाही. आज कोरोनामध्ये कितीतरी प्रॉपर्टी होती, कितीतरी धन दौलत होतं, पण ती कोणाच्या कामात ना आली, ते सगळं गेलं वाहून. भक्ती पाहिजे आपल्याला. म्हणून आपल्याला जागायचं आहे. आपल्याला जागायचं आहे. स्वतः जागून दुसऱ्याला जागवायचं आहे. आपल्याला स्वतः जागून दुसऱ्याला जागवायचं आहे. हेच बाबांनी आपल्याला मानव धर्म सांगितलं आहे. मानवाने मानवासारखे वागणे हेच आपल्याला शिकवलं. आज आमची माणुसकी कुठं गेली. आज आम्ही याच्याकडे बोलू दाखवतो, त्याच्याकडे बघ, त्याच्या निंदा करतो आपण. समजलं. आपल्याला कोणाच्या निंदा करायच्या नाही, कोणाचा दोष शोधायचा नाही आपल्याला. कारण आपण कोणाच्या निग्रहाखाली जर बसला आहोत, आपल्या मांग, आपल्या भोवताल त्या परमेश्वराचं कॅमेरे लागले. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार आपला त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो घ्यायचे परमेश्वर. आपल्याला काही गरज नाही कोणाची निंदा करायची, चुगल्या करायची, कोणावर दोष द्यायचे काही गरज नाही. म्हणून बाबा काय म्हणतात, भगवान का कार्य भगवान करेगा, लेकिन मानव का कार्य मानव ने करना चाहिए. और इस मार्ग में एकते के भाव बिना भगवत कृपा पा नहीं सकते. एकता. और इस मार्ग में जो भी दुखी कष्टी मानव आए हैं, उसको सहकार्य करना, उसको मदद करना, उसको सहायता करना. और बाबा से नीति से अनेति जो पहनाएगा,
बाबा से नीति से अनिति जो पहनाएगा उसे भगवान नष्ट कर देगा। अपनी मानवता को पहचान, हमारी मानवता कोई दरकार है, हमारी मानव को धोका न दे, एवढं बाबांनी आम्हाला शिकवलं आणि आम्हाला शिकायचं आहे. तर शिकू केव्हा आम्ही या भक्तीमध्ये येऊ तेव्हा, आणि आपल्या परिवारामध्ये आपण सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करू, आदर करू तेव्हा. एवढंच बोलून माझे 2 शब्द इथं थांबवतो. सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार.